तर आता बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये 2 गटात दगडफेक झालेली आहे आणि त्या संदर्भातलं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे। घटनेनंतर धाराशिवमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते आहे। शांतता राखण्याचं आवाहन जे आहे ते पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आलेलं आहे। 2 गटांमध्ये जी आहे ती दगडफेक झालेली होती, त्यानंतर पोलिसांनी आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणली आहे। आपले प्रतिनिधी संतोष जाधव हे धाराशिवमधून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। संतोष, सध्याची परिस्थिती तिथले कशी आहे? 2 गटांमध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी जी आहे ती दगडफेक झाल्याची देखील माहिती मिळते। धाराशिव शहरातील ही घटना आहे। धाराशिव शहरातील गणेशनगर आणि खाजानगर या भागामध्ये 2 गटांमध्ये तणाव झाला होता आणि त्यानंतर दगडफेक झाली होती। आपण इथे पाहू शकतो की याच ठिकाणी दगडफेक झाली होती। मात्र पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अधिकारी इथे आले आणि त्यांनी 2 ते 3 अश्रुधुराच्या कांड्या फोडल्यानंतर परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे। या 2 दगडफेकीचं जे कारण आहे ते घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। डीवायएसपी सर आपल्यासोबत, मला सांगा स्थिती कशी आहे आता? 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान 2 गटामध्ये धार्मिक कारणावरून दगडफेक होऊन परिस्थिती या ठिकाणी गणेशनगर हा जो काही भाग आहे या ठिकाणी तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु पोलीस दलाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे 15 ते 20 मिनिटांमध्ये परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। किंवा काही गुन्हे दाखल सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय असा आहे की लाईट नसल्या कारणानं अंधाराचा फायदा घेऊन हा प्रकार केला गेला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। त्यानुसार नाव आयडेंटिफाय करण्याचे काम प्रायमा फेसी चालू आहे। त्यामध्ये पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आणि चौकशी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। सचिन सर, धन्यवाद संतोष या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।